अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तो म्हणजे आपल्या यूट्यूब वाहिनीवरती सुरू आहे अधिक मास महात्म्य अध्याय कथासार. मी कथासार सांगते. आजचा कथासार आहे 21वा. तर 21व्या अध्यायातील मी कथा सांगणार आहे. तर भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्नान दान ह्यांची माहिती देत होते की ह्या पुण्याईमुळे काय काय होते, काय काय घडते. म्हणजे समजा स्नान दान व्रत वैकल्य हे करण्याने कोणकोणते पुण्य लाभते हे सांगत आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मीला. तर यांच्यातील संवाद आजचा काय आहे, तर स्नान केल्याने, तीर्थक्षेत्री स्नान केल्याने कोणते पुण्य लाभते आणि त्याचे फळ काय मिळते हे सांगितलेलं आहे. तर ओम नमो जी गणराया श्री सरस्वती सवंदन श्री गुरुभ्योस नमन. तर माझ्या कुलदेवी देवतांना नमन करून मी ही कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या थोड्याशा शब्दात. तर कथासार सांगते, तर अगदी मनापासून ऐका. कथासार ऐकल्याने सुद्धा पुण्य लाभते. म्हणजे अधिक मासाचे महात्म्य कथेच्या स्वरूपात ऐकल्याने सुद्धा पुण्य लाभते. बऱ्याच जणांना संस्कृत संपूर्ण समजतं असं नसतं. ज्यांना समजतं त्यांच्यासाठी अतिउत्तम, त्यांनी महात्म्य अध्याय ऐका. ज्यांना समजत नसेल त्यांनी हा कथासार ऐका आणि त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. म्हणजे तुमची आई आजी पणजी जर असेल, सासू असेल किंवा मैत्रीण असेल, ज्यांना संस्कृत समजत नसेल, मराठी समजत असेल, तर हा भावार्थ नक्कीच त्यांच्यासोबत शेअर करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा भगवान विष्णूंच्या कृपेसाठी. चला तर मग माता लक्ष्मी यांनी भगवान विष्णूंना विचारले होते की प्रभू, स्नान केल्याने कोणते पुण्य घडते किंवा कोणते फळ मिळते त्या व्यक्तीस किंवा त्या ब्राह्मणास किंवा त्या शूद्रास. तर बघा, एक शूद्र होता. तो शूद्र पतिपत्नी होते. ते दोघं पण घरी आलेल्या अतिथीचे आदर सत्कार व्यवस्थित करत, पुण्यकर्म करत, दानधर्म करत तो शूद्र अत्यंत श्रीमंत होता. मग त्याची पत्नी थोडीशी कंटाळा करायची, कारण की त्यांच्या घरी आलेला कोणताही व्यक्ती मोकळ्या हाताने जात नसत. एखादी स्त्री आली, ब्राह्मण स्त्री आली, तरीही ही यथासांग त्यांचा सगळा उपचार करत असे. पण अतिथी आला म्हणजे पाहुणा आला की ही थोडी कंटाळवाणा करायची. पण ब्राह्मणांची सेवा मात्र शूद्राची पत्नी अवश्य करायची आणि शूद्र देखील त्या ब्राह्मणांची सेवा करायचा. ब्राह्मणांची सेवा म्हणजे तो त्यांचा गंधक चंदन उघड वगैरे लावून देत असे. त्यांचे झोपण्यासाठी शयनकक्ष तयार करत असे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जात असे. त्यांना हाताखाली जी काही लागणारी सामग्री असे ती देत असे. म्हणजे अशा प्रकारे तो शूद्र त्या ब्राह्मणांची यथासांग सेवा करत असे. त्याचबरोबर जी शूद्राची पत्नी होती ती सुद्धा ब्राह्मणांच्या पत्नींची सेवा करत असे. त्यांच्या हाताखाली सर्व आणून देत असे. तर अशा प्रकारे हे पती पत्नी ब्राह्मणांची अतिशय प्रेमाने आनंदाने सेवा करीत असे. म्हणजेच ही पत्नी अतिशय धर्मशील होती, त्याचबरोबर पतिव्रता होती. तर कालांतराने काही दिवसानंतर काय घडले, तर जो शूद्र होता, जो माहूरगड या ठिकाणचा होता, जिथे साक्षात जगदंबा माता रेणुका वास्तव्यास होती, जिथे कधीच कुठल्याच गोष्टीची तिकडच्या लोकांना म्हणजे तिकडच्या प्रजेला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. तिथे कोणताही रोगी व्यक्ती नव्हता. तिथली सगळी जे जनसमुदाय होता तो सुखसंपन्न होता, कारण की साक्षात जगदंबा मातेचं तिथे वरदान होतं. ती माता बघा, एखादं समजा मी माझ्या वडिलांकडे एखादी गोष्ट मागत आहे तर माझे वडील मला देणारच ना. तसंच माता जगदंबा ही सर्व तिथल्या भाविकांची इच्छा पुरवित असे. म्हणून तिथली सगळी प्रजा, सगळी जी काही संख्या होती, मनुष्य वस्ती होती, ती अतिशय सुखी आणि आनंदी होती.
आणि अशाच पद्धतीने शूद्रसुद्धा श्रीमंतच होता, त्याच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती, त्याला मुलं बाळं होती, पत्नीही चांगली होती, पतिव्रता होती. त्याचबरोबर ब्राह्मणांची सेवा वगैरे करणे ह्या त्यांचा नित्यक्रम चालत असे. पण काही काळ लोटल्यानंतर काय झालं, अशा प्रकारे ह्यांचा सेवा मार्ग चालू होता. ब्राह्मणाची सेवा करणे, पूजापाठ करणे, स्नान करणे आणि येणाऱ्या अतिथीस अन्नदान भोजन देणे आणि कोणतीही व्यक्ती आलेली घरातून त्यांच्या कधी मोकळी जात नव्हते. बघा, ह्या महात्म्यात असंही सांगितलं आहे की ज्यांच्याकडे बल आहे, त्यांनी म्हणजे शक्ती आहे, त्या शक्तीचा गर्व करू नये न करणारा, त्याचबरोबर ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्या श्रीमंतीचा गर्व न करणारा, त्याचबरोबर स्वतःच्या बुद्धीचा गर्व न करणारा, असे जे आहेत व्यक्ती, ती व्यक्ती अगदी वंदनीय आहे, म्हणजे एकदम देवासमान आहे असं ह्या महात्म्यात भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगत आहेत. तर तसेच हे दाम्पत्य होतं, जे शूद्र दाम्पत्य होतं ते असंच होतं. म्हणजे श्रीमंत असूनही त्यांना त्या गोष्टीचा गर्व नव्हता. ते यथाशक्ती सर्व जणांची, येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींची, पाहुण्यारावळ्यांची, त्याचबरोबर ब्राह्मणांची सेवा करत सेवेमध्ये त्यांचं आयुष्य घालवत होते. पण त्यांना कधीच ह्या गोष्टीचा गर्व नव्हता. ते उत्तमरित्या ब्राह्मण सेवा करत. तर ब्राह्मणांची सेवा करणे सुद्धा अतिशय पुण्य आणि फलदायी असतं. तर तो शूद्र विप्रांची सेवा करत असे, म्हणजेच ब्राह्मणांची सेवा करत असे. तर काही काळ लोटल्यानंतर ते जे पूर्वजन्मींचे पाप असेल काही, तर त्या शूद्राला कुष्ठरोग झाला. त्या कुष्ठातून अगदी जखमा व्हायला लागल्या, त्यातून पू निघायला लागला, अगदी त्याला खूप असह्य वेदना व्हायला लागल्या. तरीही त्याची पत्नी त्याची सेवा करत होती. मग एके दिवशी काही काळ लोटल्यानंतर सेवा वगैरे चालूच होती, उपचार वगैरे चालूच होतं, पण त्याचा कुष्ठरोग काही बरा होईना झाला होता. मग काही काळानंतर अधिक मास आला. मग अधिक मास आल्यावर तिथले जेवढे त्या नगरीतले ब्राह्मण होते ते तीर्थक्षेत्री जाऊन तिथे स्नान, जप, व्रत, वैकल्य, काय संकल्पयुक्त ज्या सेवा आहेत ते करत असत. मग ब्राह्मणाची म्हणजे त्या शूद्राची पत्नी म्हणाली की स्वामी, आपण पण जाऊन करूया सेवा. तर त्या शूद्राला पण वाटलं की हां, जायला हवं, थोडंफार आपल्याकडून सत्कर्म घडायला हवं आणि तिथेच आपण ब्राह्मणांची सेवासुद्धा करूया. म्हणजे ते ब्राह्मणांच्या सेवेमध्ये कधीच खंड पाडत नव्हते. मग ब्राह्मण जिथे जाणार होते तिथे ब्राह्मणांची सेवा करायला भेटावी आणि स्वतःला पण स्नान, नामस्मरण ह्यात लीन यावं म्हणून तो शूद्र ब्राह्मणांसोबत जातो. मग ब्राह्मणांसोबत गेल्यावर तिथे ब्राह्मणांची यथाशक्ती, म्हणजे एवढा त्याला कुष्ठरोग झालेला असूनही तो यथाशक्ती त्यांची सेवा करत होता. त्याचबरोबर त्यांच्यासोबत स्नान, व्रतवैकल्य, पूजापाठ, नामस्मरण हा करीत होता. मग ह्या स्नानाचे त्याला महिन्याच्या शेवटी म्हणजे अधिक मास संपत आल्यानंतरनं त्याने इतके दिवस ज्या आजारासाठी औषधोपचार करत होता, जे काही पाळत होता, तर त्या एवढे पैसे खर्च केले होते, आयुर्वेदिक वगैरे उपचार सगळं चालू होते, तरीही त्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही. तो फक्त स्नानाने फरक पडला. म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याने, महिनाभर स्नान केल्याच्या पुण्याने त्याचा तो कुष्ठरोग जो होता तो संपूर्ण नाहीसा झाला होता. त्यामुळे त्याने तिथेच राहून आणखीन भरपूर सेवा धर्मच करायचा ठरवला आणि काही काळानंतर मग त्याला वैकुंठातून विमान आले आणि त्याचं दिव्य स्वरूप होऊन त्याला मोक्षप्राप्ती झाली. तर अशा पद्धतीने बघा, स्नानाचं एक फळ मिळतं, पुण्य मिळतं, जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यातील संवाद ह्या महात्म्यामध्ये सांगितलेला आहे. तर हा भावार्थ कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माझ्याकडून काही चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल. तर धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या महात्म्य अध्याय भावार्थ कथासारमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कथासार आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, पण तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी अवश्य लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री लक्ष्मीदेव्योभ्यो नमः. ओम नमः शिवाय. 21 अध्याय हा देवतार्पणमस्तु.